रावजी पाटील साहेब या आरोग्य विभागामध्ये आरोग्य आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांच्या मागण्यांमध्ये विधान भवनामध्ये त्यांनी विषय उपस्थित केला। खरोखरच 288 आमदारांपैकी हा एकच मेव आपला आमदार 3 वेळेस आमच्या आशा वर्करच्या आशा वर्कर बोलून घेतले। सर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत। इथून पुढे मी आमच्या आशा वर्कर यांना किमान 26,000 रुपये मानून व्हावं आणि गट प्रवर्तक यांना 34,000 रुपये मानून व्हावं आणि सतर वेळ हे समजा बंद झालं पाहिजे। साहेब हे जे समजा खेड्यामध्ये महिला काम करतात त्या माध्यमामधून त्यांना बरंच काही काम आहे। सर तुम्ही ज्या अडचणी मांडल्या, तुम्ही जे उठून उभा टाकून मांडला, प्रत्येक रिप्लाय आम्हाला 5-5 मिनिटांमध्ये आला। सर आम्ही ट्विटमध्ये होता आणि या महाराष्ट्रामध्ये आमचा जेवढा प्रश्न तुम्ही महाराष्ट्रामध्ये गाजवला त्याबद्दल आम्ही तुमचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत आणि 1 ऑगस्ट रोजी मोठा कार्यक्रम मी ठेवणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यावा लागेल। मला लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये ठेवून जिल्ह्याचे आशा वर्कर येईल तुमच्या इथून पुढे तर मागे आम्ही इथून मागे मी विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन तुम्हाला पाठिंबा देऊन गेलो होतो आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत, शहरीमध्ये असे आहेत, ठाई तुमच्या पाठीमागे आहे। माझा एक जर मेसेज गेला तर 100% आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आणि तुम्ही तिथं म्हणताना आम्हाला काय करायचं त्या ठिकाणी सांगा, आम्ही तुमच्यासाठी आवाज दिला त्या ठिकाणी आम्ही तयार आहे आणि इथून पुढे तुमच्यासारखा माणूस 100% सभागृहामध्ये गेला पाहिजे। आणि आमच्या आशा वर्करला 26,000 रुपये पेन्शनचा विषय घेतला, तुम्ही पेन्शनचा विषय घेतला, ग्रॅज्युएशनचा विषय घेतला। खरोखरच आहे सर यांना दिवाळी बोनस नाही ह्या ज्या माध्यमामधून जे तुम्ही आमच्या आशा वर्करच्या माध्यमामधून जे तुम्ही आवाज उठवला, पटोले साहेब असतील तुमच्या सोबत ते आमदार साहेब होते ते मला वाटतं ते कंपनी आमदार पण उभं टाकू लागले होते आणि सुनील प्रभू राहुल पाटीलांनी जे बोललेला जे विषय आहे तो एकदम खरं आहे म्हणून लागले होते। खरंच जेवढं आमच्या या विधान परिषदेमध्ये आवाज उठवला त्याबद्दल सर तुमचं या ठिकाणी आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आमच्या आशा वर्करला जास्तीत जास्त मानधन वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावं। राज्य शासन 10,000 देतं आणि केंद्र सरकार 2,000 देतं हा विषय घेतला, पण केंद्र सरकारच्या जीवाला पण लाभ वाटायला पाहिजे। एवढे काम असून त्यांचे जर मानधन वाढत नाही त्यांचे ग्रहसिद्ध झालं पाहिजे। गट प्रवर्तक काहीच सुपरवायझर त्या सुपरवायझर पण आले सर, प्रत्येक 20 गाव आहे त्यांना फिरायला पायाने फिरतात सर, खेड्यापाड्यामध्ये फिरतात त्यांना फिरण्यावर दौऱ्याचे पैसे फक्त फिरलं तर दौऱ्याचे पैसे या माध्यमावरून त्यांना फिक्स मानधन मिळावं, त्यांना ग्रहसिंग मिळाले आणि 60 वर्षावरचं वय 65 वर्ष व्हावं या माध्यमामधून तुम्ही ज्या प्रश्न उचललात त्याबद्दल आमच्या संघटना तुमच्या 100% कुठेही असू द्या कवाही असू द्या तुमच्या ठाई आम्ही पाठीमागे 100% राहणार आहे। इथून पुढे पुन्हा तुम्ही अजून कुठल्याही इलेक्शन लढवा आणि कुठल्याही इलेक्शनला आम्ही तुमच्या 100% पाठीमागे उभा आहे। तुम्हाला माहिती आहे मला साहेबांना 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारले, त्या सभागृहामधून मला स्वतः फोन आले खरे का खोटे साहेब म्हणून सर काय अडचण आहे मला सांगा। 14 तारखेला मी मुंबईमध्ये होतो, मंत्रालयामध्ये होतो, माझ्या पीए सोबत बोलणं झालं, गणेश त्यांचे पीए साहेब तुमच्या अडचणी त्या सांगा पाठवा, त्यांनी तिथं पाठवल्या। आम्ही पाठलाग करण्यामध्ये साहेबांना आमच्या अडचणी सोडवण्यासाठी जेवढं प्रयत्न केला खरंच सर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। म्हणून आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी कुठेही आणि कुठल्याही अडचणीमध्ये मात करून आम्ही तुमच्या सोबत राहू, कोणाचंही ऐकणार नाही। मी एक राज्याचे उपाध्यक्ष आमचे राज्य अध्यक्ष कमरेड बाबू डिसले असतील, नाशिकचे इथे श्यामजी काळे असतील, नागपूरचे इथे त्यांनी पण तुमचं कौतुक करावं तेवढं कमी केलंय। मी 1 तारखेला त्यांना पण बोलून घेणार आहे, त्यांच्या हाताने पण तुमचा सत्कार करणार आहे। जिल्ह्याच्या आशा वर्कर येणार आहे तुम्ही जास्तीत जास्त त्या आम्हाला जरा वेळ देऊ, एखादा तास 1 तास तरी आपल्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाचा हळूहळू करणार आहे एवढी माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे। आणि आमच्या अडचणीसाठी या अडचणी आमच्या मिटावं आणि अडचणी आमच्या मांडावं आणि 100% व्हावं सर। यांना फक्त काय बाल जी रोखण्यासाठी जे केंद्र सरकारने स्कीम आणलेली आहे ती केंद्र सरकारनं जी महिला एखाद्या कुणाला 2 महिने 3 महिने तेव्हापासून जी महिला आमची व्यवस्था करते की ते बाळ जन्मेपर्यंत